तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या 15 फेब्रुवारीच्या भागात आपण पाहिलं. अक्षरा शिवानीला काहीच सांगत नाही. मग शेवटी शिवानी अक्षराला म्हणते, वहिनी मला भाऊजीने सर्व काही सांगितलं. त्यांना तुमची खूप काळजी वाटत होती आणि त्यांना जेव्हा समजलं तुम्ही आमच्याकडे राहायला आलात तेव्हा ते आमचे आभार मानण्यासाठी घरी आले होते. मग अक्षरा म्हणते, म्हणजे तुम्ही हे सर्व प्लॅन केला होता का? मग शिवानी म्हणते, म्हणजे तुम्हाला वाटतंय मी चक्कर येण्याचं नाटक केलं का? त्यावर अक्षरा म्हणते, नाही वहिनी सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं. मग शिवानी म्हणते, त्यांनी मला सगळं सांगितलं काय काय झालंय ते. त्यांनी त्यांची चूक देखील मान्य केली आणि मला असं वाटतं तुमची पण थोडीफार चूक आहे. आणि चुकी जेव्हा दोघांची असते ना तेव्हा एकमेकांना माफ करून टाकायचं असतं. असं बोलून शिवानी तेथून उठून एका मिनिटात आली असं बोलते. शिवानी गेल्यावर तिथे वेटर येतो आणि बरंच काही ठेवून जातो. अक्षराने बघितल्यावर म्हणते, यात तर सर्व माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. या कोणी ऑर्डर केल्या असतील. ती इकडे तिकडे बघते. तेवढ्यात वेटर अधिपतीचा स्टॅच्यू आणून तेथे उभा करतो आणि स्पीकरमधून आवाज येतो, मास्तरीणबाई हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आतमधून अधिपती स्पीकरवर बोलत असतो. मग अधिपती म्हणतो, आजचा दिवस आपल्या माणसांसोबत घालवायचा असतो, पण मी तर तुमच्यासमोर येऊ शकत नाही, पण तुम्ही मला बघू शकता म्हणून हे सगळं काही. आणि नंतर अधिपती म्हणतो, मास्तरीणबाई आमच्याकडून तुम्हाला हे छोटंसं गिफ्ट. आणि त्यानंतर वेटर एक फुलाने सजवलेली डिश घेऊन अक्षराजवळ जातो. अधिपतीने त्या डिशमध्ये सॉरी म्हटलेलं असतं. हे सगळं बघितल्यावर अक्षराचे डोळे नकळतपणे भरून येतात. त्यानंतर तिथे शिवानी येते. ती अक्षराला म्हणते, वहिनी कसं वाटलं तुम्हाला हे सरप्राईज? पण अक्षरा रागाने तेथून निघून जाते. अक्षरा निघून गेल्यावर अधिपतीला खूप वाईट वाटतं. तो बाहेर येतो आणि म्हणतो, आम्हाला माहीत होतं असंच काहीतरी होणार. मास्तरीणबाई एवढ्या लवकर आम्हाला माफ करणार नाहीत. शिवानी अक्षराच्या मागे गेलेली असते. ती अक्षराला थांबवते आणि म्हणते, काय झालं वहिनी? भाऊजीने तुमच्यासाठी एवढं छान सरप्राईज दिलं. तुम्ही अशा रागाने का बाहेर आलात? अक्षरा म्हणते, मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही आणि प्लीज तुम्हीही बोलू नका. शिवानी अक्षराला म्हणते, भाऊजीनं तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून ते दिवसभर या सर्व गोष्टींची तयारी करत होते, कारण त्यांना खरंच त्यांची चूक समजली आहे. मग अक्षरा म्हणते, त्यांना जर खरंच माझ्याशी बोलायचं होतं तर माझ्या समोर येऊन बोलायचं होतं. हे सगळं करायची काय गरज होती? आणि तिथून परत एकदा जायला निघते. पण शिवानी तिला थांबवते आणि विचारते, वहिनी काय झालं ते सांगा मला. पण अक्षरा काहीच बोलत नाही. मग शिवानी म्हणते, वहिनी तुम्ही शाळेत शिक्षिका आहात. शाळेत जर कोणत्या विद्यार्थ्याकडून चूक झाली तर तुम्ही त्याला शिक्षा देता, त्याला शाळेतून तर काढून टाकत नाही ना. अधिपती भाऊजींना पण अशीच शिक्षा द्या, पण त्यांना असं इग्नोर करू नका. त्यांनी आज खरंच हे सरप्राईज तुम्हाला देण्यासाठी खूप मेहनत केली आहे. नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मग अक्षरा म्हणते, तुम्हाला जर माझा प्रॉब्लेम समजून घ्यायचा असेल तर तुम्हीच मला सांगा की ते आता माझ्यासमोर का आले नाहीत. मग शिवानी बोलते, त्यांनी त्यांच्या आईसाहेबांना वचन दिलं आहे की ते त्यांच्या परवानगीशिवाय तुम्हाला भेटणार नाहीत. मग अक्षरा म्हणते की हाच प्रॉब्लेम आहे माझा. आजच्या दिवशी सुद्धा त्यांनी त्यांच्या आईला दिलेलं वचन पाळलं. यावरून समजतं की त्यांच्यासाठी कोण महत्त्वाचं आहे. आणि अक्षरा रागाने तिथून निघून जाते. दुसरीकडे इरा तिच्या आईबाबांना सांगत असते की ताई जर इथेच राहिली तर उद्या लोक आपल्याला काय काय म्हणतील आणि हे सर्व निखिलच्या घरी समजलं तर त्याचा परिणाम माझ्या नात्यावर होऊ शकतो. तुम्ही ताईला घराच्या बाहेर काढा, तिला त्याच्या सासरी जाऊ द्या. हे ऐकल्यावर आई बाबा तिच्यावर रागवतात. ते इराला समजावतात, पण इरा म्हणते, ताई जर इथे राहिली तर त्याचा त्रास आपल्या सगळ्यांनाच होणार आहे. पण आईबाबा तिचं ऐकत नाही. दुसरीकडे अधिपती अजूनही तिथेच बसलेला असतो. शिवानी तेथे येते. त्यांच्याकडे बघून अधिपती म्हणतो, मास्तरीणबाईंनी यांचंसुद्धा ऐकलं नाही वाटतं. मग तो शिवानीला विचारतो, काय झालं वहिनी, काय बोलल्या त्या? शिवानी म्हणते, मी त्यांना खूप समजावलं पण त्यांच्या एका प्रश्नाने मी निरुत्तर झाले. त्यावर अधिपती म्हणतो, मला माहिती आहे त्या काय बोलल्या असतील की हे सर्व आम्ही त्यांच्या समोर येऊन का नाही बोललो. मग शिवानी म्हणते, हो भाऊजी त्या असंच बोलल्या. पुढे ती म्हणते, भाऊजी तुम्ही किती ओळखता त्यांना? मग अधिपती म्हणतो, वहिनी आम्ही प्रेम करतो त्यांच्यावर, त्यांच्या मनातलं आम्हाला त्यांनी आम्हाला न सांगता सुद्धा कळतं. मित्रांनो, या सिरियलची पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.